त्याच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. कर्जत पालिकेच्या येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विद्यमान खासदार आणि आपणा सर्वांचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाभाऊ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नितीनदादा सावंत, आताच PhDची डिग्री ज्यांना प्रदान केली त्या नगराध्यक्षपदाच्या परिवर्तन आघाडीचे उमेदवार सौ पुष्पाताई दगडे, उमाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू साबळे, अशोक सावंत, भगवान शेठ भोईर, अजय सावंत, माजी नगराध्यक्षा सौ जोशीताई, आमचे उत्तम शेठ जाधव, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमचे परिवर्तन आघाडीचे उमेदवार, या सभेला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू भगिनी आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बंधूंनो, या 2 तारखेच्या निवडणुकीला आपण एक वेगळ्या विचाराने सामोरे जात आहोत. ही कर्जत शहराची जरी निवडणूक असली तरी कर्जत तालुक्याचं या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा एक आगळं वेगळं महत्त्व आहे. ज्या हिराजी गोमाजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुण्यभूमी याला म्हटलं जातं, ज्यांच्या कर्माने कर्मभूमी म्हणा, या कर्जत तालुक्याचं महत्त्व एक आगळं वेगळं आहे. महाराष्ट्रातील एक थंड हवेचं ठिकाण, माथेरानसारखं एक प्रमुख गाव या कर्जत तालुक्यामध्ये आहे. टाटाचा एक मोठा जलविद्युत प्रकल्प, ज्याच्यामध्ये सुमारे 40 गावाची भातशेती पिकवली जाते, ती या कर्जत तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर टोरोंटो नावाचा एक प्रकल्प नव्याने जो येऊ घातला आहे, त्याचं सुद्धा एक आगळं वेगळं महत्त्व या कर्जत तालुक्याच्या विकासामध्ये भर घालणार आहे. आणि म्हणूनच कर्जत शहर हे संबंध तालुक्याचं नाक आहे आणि म्हणूनच या शहराचा विकास कर्जत तालुक्याच्या दृष्टीने, रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. मला आनंद वाटतो, आमच्या पुष्पाताईंचा एक व्हिडिओ किंवा मुलाखत आजच मला वाटतं मी ऐकली. त्या एकूण 51 बचत गट चालवतात. 51 आणि त्याच्यामध्ये एक पतपेढी सुद्धा चालवतात. त्या पतपेढीचा उल्लेख उगाचच केला मला असं वाटतं, नाही तर जर का उद्या एवढे सगळेजण त्या कर्जाचे अर्ज घेऊन त्या पतपेढीसमोर उद्या जर दाखल झाले तर आकुर्ल्यापर्यंत अशी रांगच्या रांग, अशी लांब रांग लागेल. परंतु त्यांच्या, आता मगाशी सांगितलं, त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख केला जातो, त्यांच्या व्यवसायाचा उल्लेख केला जातो. जेव्हा रडीचा डाव माणूस खेळतो त्यावेळेला या नको त्या गोष्टी ते आपोआप वर येतात की समजावं की यांचं
राजकीय एकंदर कारकीर्द संपुष्टात येत आहे. मगाशी माजी नगराध्यक्षांचा उल्लेख केला, त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख भरतभाईंनी केला. त्यांच्या सहीपासून जर सुरुवात केली तर आमचे विजय मांडे या ठिकाणी आहेत साक्षीला. मी अधिक तपशीलवार त्यात बोलू इच्छित नाही. या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद एकूण 4 वेळा भूषवलं. आणि या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्याच्यामध्ये विना अनुदान तत्वावर कॉलेज चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय वसंतदादांच्या कारकिर्दीमध्ये घेतला गेला. त्यापूर्वी आपण बघितलं असेल की MSCB असो की पंचायत समिती असो की PWD असो, बहुसंख्य अधिकारी इंजिनियर्स हे दक्षिण भागातून येत असत आपल्याकडे, कारण सरकारी जागा मर्यादित होत्या. दादांच्या सारख्या 4थी शिकलेल्या का 5वी शिकलेल्या माणसाने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये अनेक इंजिनियर जे कॉलेज निघाली त्याचं एक जाळं तयार झालं आणि अनेक तरुण मुलांना त्याच्यापासून फायदा झाला. त्यामुळं शिक्षण आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटत नाही. आता त्याचं रूपांतर पुढे काहीच जमत नाही तर बॅनर फाडण्यामध्ये त्याच्यामध्ये रूपांतर पुढे झालं. नंदुलाड काही काळजी करू नका, एक बॅनर फाटला की तुमची 100 मतं वाढली म्हणून समजा, आणि अधिक जर बॅनर फाटले तर त्या पटीने ते तुमची मतं वाढतील आणि पर्यायाने आघाडीची मतं वाढतील. कशासाठी हा रडीचा डाव, कशासाठी हा खोटेपणा? अरे विचारांची लढाई विचाराने तुम्ही लढा. ज्या दगडेबाईंना तुम्ही आशीर्वाद दिला, त्यांना लढाईला उतरवलं, सज्ज केलं, त्यांनाच आता तुम्ही सांगता की आता त्यांना मत देऊ नका. हे कुठल्या तोंडाने तुम्ही सांगणार? कुणी दिलं यांना 3 वेळा तुमच्या नगर परिषदेचं तिकीट नगरसेविकेसाठी कुणी दिलं यांना? एखादं म्हणलं पहिल्या वेळेला मी असेन कदाचित, पण उरलेल्या 2 वेळेला यांना नगर परिषदेचं तिकीट जेव्हा तुम्ही दिलं त्यावेळेला तुम्हाला पुष्पाताई कमी शिकलेला वाटलं नाही का? एकदा दिलं, 2दा दिलं, 3दा दिलं. अरे असं म्हणून त्या भागातल्या नागरिकांचा तुम्ही अपमान करत आहात, हे लोकशाही मार्गाने या ठिकाणी मला सांगावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार बाऊ करायची गरज नाही. कर्जत सारखी आपल्याला काय महत्त्वाचं काम करायचं आहे. आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी आहेत. कोविडच्या पूर्वी ज्या एक्सप्रेस गाड्या सगळ्या या ठिकाणी थांबत होत्या त्या कोविडमध्ये जो बंद झाला तो आज ताग्यात बंद आहे. आमच्या इकडचे खासदार काय करू शकले नाही त्याच्यावर. जेव्हा तटकरे साहेबांकडे हा विषय गेला तेव्हा त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केला आहे आणि त्याच्याबाबत काय पुढे घडलं आहे ते आपल्या भाषणामध्ये ते मला सांगतील. दुसरा प्रश्न, आपल्या पनवेल कर्जत रेल्वे लोकल आपली सुरू झाली पाहिजे लवकरात लवकर. मी तटकरे साहेबांना या निमित्ताने विनंती करीन. कल्याण मार्गे विटीला गेलो तर जवळपास 2 तासाचा अवधी लागतो. पनवेल मार्गे ही जर सुविधा सुरू झाली तर आमचा जवळपास अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे याच्यामध्ये. म्हणून त्या मार्गाला गती येणं पनवेल कर्जत रेल्वेला आवश्यक आहे. आपण खासदार आहात, कर्जतच्या सगळ्या समस्या विशेषतः केंद्र सरकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती राहील. दुसरा प्रश्न, कर्जतच्या अंतर्गत रस्ते, ट्रॅफिकचा होणारा जो काय प्रश्न आहे, कमी दाबाने पाणी पुरवठा होतो त्याचं कारण एक प्रकारे असलेला अनियमित वीज पुरवठा. त्या वीज पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मंत्री आणि काही तर आपल्या हाताखाली काम केलेले मंत्री आहेत. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय जे पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, आमच्या काळामध्ये त्याला अपग्रेडेशन केलं आणि उपजिल्हा रुग्णालय झालं. पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सुविधा अजून अपुऱ्या आहेत. तटकरे साहेब, डायलिसिस वगैरे तर लांबच राहिलं, परंतु चांगले डॉक्टर आणि चांगल्या त्याच्यामध्ये मशिनरी आणणं अतिशय आवश्यक आहे. आज आरोग्याचा जी समस्या लोकांमध्ये उभी आहे तालुक्यातल्या, जवळजवळ 2 लाख वस्ती असलेला हा तालुका, सर्वसामान्य माणसाला खाजगी सेवा, आरोग्याची खाजगी सेवा परवडत नाही. मग इथून पनवेलला जा, नवी मुंबईला जा, अशा तऱ्हेचा व्याप त्याला करावा लागतो. त्याच्यासाठी एक सुसज्ज असं सरकारी
इस्पितळ या ठिकाणी उभं राहणं ही सुद्धा आजची आपली काळाची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला या संमेलनाद्वारे करायच्या आहेत. मला या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करायची आहे की एकदा का मला खात्री आहे की पुष्पाताई त्या ठिकाणी बसल्या की कर्जतमध्ये हे आमचे दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनाही मी सांगतो की केवळ पक्षावर आधारित आपल्याला राहायचं नाही. पक्षाच्या व्यतिरिक्त अशा काही चांगल्या संघटना आहेत, नॉन गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो ऑर्गनायझेशन म्हणतो. आमचं सारेगामा मित्रमंडळ या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी मंडळ या ठिकाणी आहे, जैन वेलफेअर असोसिएशन या ठिकाणी आहे, व्यापारी फेडरेशन या ठिकाणी आहे. अशा अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या प्रतिनिधी, राजकारणात न आलेले काही चांगले चांगले लोक, त्याच्यामध्ये व्यापारी असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, समाजामध्ये विविध स्तरावर काम करणारे लोक, यांना सगळ्यांना एकत्र घेऊन एक चांगलं फोरम, एक चांगलं व्यासपीठ, त्याच्यामध्ये आमच्या पत्रकार मित्रांचा सुद्धा समावेश असेल. तुमच्याकडे तुम्ही जे समाजामध्ये फिरता त्याच्यामध्ये रास्त सूचना तुमच्याकडून आल्यास त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता कर्जत परिवर्तन विकास आघाडी जी आहे त्या आघाडीला आपण बहुमत द्यावं आणि जास्तीत जास्त मताने या आमची जी टीम आहे, खरोखर दगडेताई तुम्ही नशीबवान आहात. आज 21 उमेदवार या आघाडीकडे जर आपण पाहिले, उमेश गायकवाडांच्यापासून संतोष पाटलांपासून आमचे शेलार मामा पलीकडे पालकर, देताजी पालकर, ते थेट मुद्र्याच्या आपल्या बामच्या मळ्यापर्यंत शितोळेताई म्हणा किंवा तिकडे डेरवणकर म्हणा, 101 सगळे उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यावर एक प्रमुख म्हणून यांची नावं जर नगर परिषदेच्या याच्यावर सुवर्ण अक्षराने लिहिले जायचे असेल तर सुवर्णाताई जोशी पण आमच्या त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष म्हणून या फील्डमध्ये उतरलेल्या आहेत. याच्यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. 2 तारखेला होणारी निवडणूक, शेवटचे 1-2 रात्री आपण झोपत नाही असं सगळेजण सांगतात. कर्जतचे मतदार आमचे सुज्ञ आहेत. त्या पाकिटं येतात, त्याच्यामध्ये परिचय पत्रक येतं उमेदवारांचं, त्याच्यामध्ये उमेदवारांची ओळख असते आणि लोक जागून विचार करतात की ते ओळखपत्र जे येईल, कोणी किती कुठलं काम केलं आहे, कसलं काम केलं, हे किती पानी पत्रक आहे, त्याचा आढावा मतदार त्याचा आढावा घेतो, या बाजूचं त्या बाजूचं वाचतो, त्याच्यावर विचार करतो आणि ते खरं आहे की नाही म्हणून महात्मा गांधीचा फोटो पण त्याच्यावर असो, ज्याला बापू म्हणतो आपण. त्या महात्मा गांधींच्या सत्याचे प्रयोग त्यांचं एक पुस्तक होतं. तो फोटो बघितला की तुलना करतात आणि काही कुटुंबात तर फार छान प्रयोग करतात की आपल्याला इकडचंही पत्रक आलेत, त्या बाजूचंही पत्रक आलेत, मग आपल्या घरामध्ये 5 मतं आहेत, 3 इकडे द्या, 2 इकडे द्या, असा पण समाजवादाचा ठराव काही ठिकाणी केला जातो. सर्व धर्म समभाव, आपण यांचे पण आपण त्यांचे पण, असा विचार कृपया या निवडणुकीमध्ये करू नका. ज्या तऱ्हेचं काम आपल्याला पुढे या नगर परिषदेच्या माध्यमातून करायचं आहे, अनुभवी नेते आमच्या संतोष पाटील आहेत, त्याच्यानंतर सुवर्णाताईंचा उल्लेख मी या ठिकाणी केला, जुन्या नव्या खेळाडूंचा उत्तम समन्वय या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या आमच्या या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या. घड्याळ असो, तुमचे मशाल असो किंवा रिक्षा असो, ज्या प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये ज्या प्रकारचं चिन्ह असेल किंवा पक्षाचं असेल, त्या पक्षाबाबत अनेक काही महाराष्ट्रामध्ये तडजोडी झाल्यात, त्याच्याबाबत मी बोलणं जास्त योग्य ठरणार नाही. आपण आम्हाला उपकृत करावं, सहकार्य करावं, एवढीच या ठिकाणी रास्त विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून आभार आदरणीय बंधू पाटील साहेब. आणि यानंतर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमाताई मुंडे यांना विनंती आहे की आपण या महासभेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं.